दादा, अहो हे बघा. काय रे, काय आहे यात? न जन्मलेलं मूल. अरे हे तर कोणाचं तरी भ्रूण दिसतंय. नक्की काहीतरी गडबड आहे. हॅलो, कमांड फोर्स. कुठे आहे ती बॅग? इथेच आहे साहेब, इकडे. या साहेब. साहेब, पूजेची सामग्री लोक या तलावात फेकून जातात आणि साहेब ते काढून प्रसाद आणि नारळ आम्ही खातो. आज पण आम्ही तेच करत होतो जे रोज करतो, पण आज हे सगळं निघालं साहेब. हे पाहून तर आम्हाला चक्कर आली साहेब. शायना, तर बघ तिकडे पण काही बॅग्स पडल्या आहेत, जाऊन चेक कर तिकडे. येस चीफ. मूव्ह. चीफ, हे बघा, यात भ्रूण आहेत. इनफॅक्ट तिथे असलेल्या सगळ्या बॅग्समध्ये भ्रूण आहेत, म्हणजे फिटस आहेत. चीफ, इतके सगळे भ्रूण एकत्र? हे बघून तर मला हेच वाटतंय चीफ, की कोणी एक डॉक्टर पैशांच्या लोभापायी डॉक्टरचा शैतान बनलाय. तू अगदी बरोबर बोलतोय साहिल. असं काम तर एखादा शैतानच करू शकतो, पण ईश्वर कोणा शैतानाला आणि कायदा कोणत्या मनुष्याला
असलं नीच काम करण्याची मुळीच परवानगी देत नाही. असं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला या दुनियामध्ये आणि वरच्या दुनियेत शिक्षाही नक्कीच मिळते. चीफ, तुम्ही एक गोष्ट नोट केली? ही बॅग त्या सगळ्या पॉली बॅग्स पेक्षा वेगळी आहे. शक्य आहे की आजूबाजूच्या लोकांनी किंवा एखाद्या दुकानदाराने हे फेकताना पाहिलं असावं. यू आर राईट शायना. तुमच्यापैकी कोणी बघितलं की ही बॅग पाण्यात फेकत असताना? वय साहेब, म्या बघितलंय. काय बघितलं? एक बाई आली होती माझ्या दुकानावर हीच थैली घेऊन. मग तिनं माझ्याकडनं फुलं घेऊन याच थैलीत ठेवली. साहेब, ती बाई लय घाबरलेली वाटत होती. बाई, तिचं वय काय असेल? असेल 50-55. 50-55. तुला त्या कारचा नंबर आठवतोय? आठवतो ना साहेब. अच्छा, काय नंबर का होता? साहेब, काय ते 1 नंबर होता. अभि साहिल, तुम्ही ताबडतोब ती गाडी शोधून काढा आणि शायना तू या बॅगला लॅबमध्ये लगेच घेऊन जा. मला ताबडतोब याचे रिपोर्ट हवेत. अभि, हो बोला. आम्हाला कुसुमजींना भेटायचंय. मीच कुसुम आहे. बोला, काय काम आहे? कुसुमजी, आम्ही कमांड फोर्स मधून आलोय. आम्हाला थोडी चौकशी करायची आहे. आम्ही आत येऊ शकतो? हो, आत या. हो बोला. कुसुमजी, आम्हाला शिव मंदिराजवळ एका तलावात काही भ्रूण मिळाले. भ्रूण? हो मॅम, भ्रूण म्हणजे जन्मापूर्वीच मारलेल्या मुलांच्या शरीराचे अवयव. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही मला का सांगताय? कारण ज्या बॅगेत आम्हाला एक भ्रूण मिळाला ती बॅग एका फुलवाल्याने ओळखली आहे. त्याने ती बॅग तुमच्या हातात बघितली होती जेव्हा तुम्ही त्याच्याकडे फुलं घ्यायला गेला होता. ही आहे ती बॅग. काही आठवतंय बघून? नाही, ही माझी बॅग नाहीये. चला मान्य करूया की ही बॅग तुमची नाहीये, पण तुम्ही शिव मंदिर मध्ये नव्हता गेलात? हो हो, गेले होते. मी तर देवापुढे प्रसाद ठेवायला गेले होते. आणि कोण होतं तुमच्या बरोबर? माझी मुलगी अलका. आम्ही तुमच्या मुलीला भेटू शकतो? हो, मी लगेच बोलवते. अलका,
अलका बेटा, अलकाजी, तुम्ही तुमच्या आई बरोबर शिवमंदिरात गेला होतात. मी तुम्हाला सांगितलं ना की माझी मुलगी माझ्याबरोबर दर्शनाला आली होती. पण फुलवाला तर म्हणत होता की तुमची मुलगी गाडीतून उतरलीच नाही. मग तिने देवाचं दर्शन कसं काय घेतलं? खरं सांगायचं तर काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये, म्हणून मी गाडीत बसल्या बसल्याच दर्शन घेतलं. ठीक आहे अलकाजी, तुम्ही जे म्हणाला त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. पण कुसुमजी, मंदिराजवळ त्या तलावात आम्हाला जे काही मिळालं ते काही योग्य नाही. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणार आहे आणि हा काळीमा पुसून काढणं तुमचं, आमचं, सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, या बाबतीत तुम्ही काहीही आमच्यापासून लपवू नका आणि या कामात आम्हाला तुमचं सहकार्य द्या. माझ्याकडून शक्य असेल तेवढी मदत मी तुम्हाला नक्की करेन. धन्यवाद. हो. अलकाजी, आत्ताच तुम्ही म्हणालात की गेले काही दिवस तुमची तब्येत बरी नाहीये, म्हणून तुम्ही कारमध्ये बसल्या बसल्याच देवाचं दर्शन घेतलं. हो मग तुम्ही एखाद्या डॉक्टरला तर दाखवलंच असेल. हो, डॉक्टर राधा, त्याच आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत. डॉक्टर राधा. ठीक आहे अलकाजी, जर गरज वाटली तर आम्ही तुम्हाला परत भेटू. चल साहिल. अबे, हे कुसुम आणि अलका दोघीही आपल्याशी खोट्या बोलतायत. माहिती आहे साहिल, पण आपण कोणावरही अशा प्रकारचा आरोप पुराव्याशिवाय नाही करू शकत. एनिवेज, ऑफिसला जाऊया. चल. चीफ, हा अभि, तुम्ही दोघांनी कसून चौकशी केली की नाही? काही कळलं? कुसुमचं बोलणं आणि हावभाव पाहून असं वाटतंय की ती आमच्यापासून काहीतरी लपवते, आणि तिच्या मुलीला पाहून तर आमचा संभव जास्तच बळावला. नक्कीच काहीतरी गडबड आहे चीफ. हो, मग तुम्ही त्यावेळी त्यांच्या विरुद्ध लगेच ऍक्शन का नाही घेतलीत? आपल्याकडे त्यांच्या विरोधात काही ठोस पुरावे नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना पकडू नाही शकलो. मला वाटतं या प्रकरणाची आपण कसून तपासणी करायला हवी. आम्ही त्यावर काम करतोय. चीफ, हे बघा. हे काय आहे? सगळेच्या सगळे भ्रूण मुलीचे आहेत. हो चीफ, हे सगळेच्या सगळे भ्रूण मुलींचे आहेत. या मुलींना जगात येण्याआधीच मारण्यात आलंय. चीफ, मला एक गोष्ट कळली नाही की माणूस इतका स्वार्थी होतो की फक्त थोड्या पैशाच्या लोभापायी तो इतकं नीच कृत्य करू शकतो. आज मुली कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही जागी मुलांच्या बरोबरीने उभ्या आहेत. मग का मुलींना ओझं समजून आईच्या गर्भातच मारलं जातंय? या मूर्ख लोकांच्या हे कसं लक्षात येत नाही की जर या दुनियेतनं मुलीच नामशेष झाल्या तर काय माणसं आकाशातून टपकतील? रिलॅक्स, रिलॅक्स शायना, रिलॅक्स. हे बघ, मला तुझं म्हणणं पुरेपूर पटतंय, पण हेच तर, जर या लोकांना कळलं तर मी सांगतो, जगात कुठेही मुलींना कधीच कोण ओझं समजणार नाही. एनिवेज, तुला अजून काही विशेष माहिती मिळाली आहे का या फॉरेन्सिक टेस्ट मध्ये? हो चीफ, या सगळ्या हत्या एका विशिष्ट प्रकारच्या मेडिसिनने झाल्या आहेत, ज्याचं नाव आहे मिफेप्रिस्टल. आता तुम्ही हे शोधून काढा की त्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात असा कोणता केमिस्ट आहे ज्याच्याकडे हे औषध सगळ्यात जास्त विकलं जातं. पण चीफ, मला वाटतं जो कोणी हा औषध सप्लाय करतोय तो आपल्याला सहजपणे काही नाही सांगणार. हा बरोबर बोलतोय चीफ, कारण जो कोणी ही औषधं विकतो तोही एक गुन्हेगार आहे. मग नेटवरनं तुम्ही त्या डिस्ट्रीब्युटरचा पत्ता शोधा जो या सगळ्या केमिस्ट स्टोअरला अशा प्रकारचं औषध सप्लाय करतो. फास्ट.
चीफ सापडला. एकच डिस्ट्रीब्युटर आहे चीफ, जो ही औषधं डिस्ट्रीब्यूट करतो. त्याचा फोन नंबर आहे? हो आहे चीफ. लाव फोन त्याला. हॅलो, मी अभिनव बोलतोय कमांड फोर्स मधून. एका केस संदर्भात मला तुमच्याकडून माहिती हवी आहे. मिफेप्रिस्टल नावाचं औषध तुम्ही ज्या ज्या मेडिकल स्टोअर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलंय त्या सगळ्यांची नावं हवी आहेत मला, ऍड्रेस सहित. हो, ते तुम्ही मला मेल करा. हो, मी ईमेल आयडी तुम्हाला टेक्स्ट करतो. हे औषध तुमच्याकडे मिळेल, नाहीये. पण याच्या डिस्ट्रीब्युटरने तर आम्हाला सांगितलं की हे औषध तुमच्याकडे मिळेल. अरे साहेब, त्याच्या सांगण्यानं काय होतंय? मी सांगितलं ना औषध नाहीये तर नाहीये ना, मग का विचारताय मला? आम्ही दोघं कमांड फोर्स मधून आलोय. कमांड फोर्स? हे बघ, मुकाट्याने खरं काय ते सांग, नाहीतर तुझ्या या दुकानाला आम्ही सील लावू आणि कमीत कमी 7-8 वर्ष तरी तुला खडी फोडायला जावं लागेल. साहेब, आता तुमच्यापासून काय लपवायचं? अलीकडे या औषधाची डिमांड खूप आहे मार्केटमध्ये आणि 80% औषधं तर डॉक्टर राधाच्या क्लिनिक मध्ये जातात. डॉक्टर राधा? कोण घेऊन जातं औषधं? त्यांच्या क्लिनिकची नर्स सुनीता. सॉरी, मला वाटतं तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. या औषधाचा वापर आम्ही करत नाही. पण त्या मेडिकलवाल्याचं तर असं म्हणणं आहे की हे औषध सगळ्यात जास्त तुमच्याच क्लिनिकला सप्लाय झालंय. आणि तुमची ती नर्स, काय नाव आहे तिचं? सुनीता, ती स्वतः घेऊन जाते. खोटं सांगितलंय तुम्हाला त्या मेडिकलवाल्याने. नाही डॉक्टर राधा, हेही शक्य आहे की तुम्हाला न सांगता तुमच्या नर्स सुनीताने तुमच्या क्लिनिकमध्ये अशा प्रकारच्या भ्रूण हत्या केल्या असाव्यात आणि त्या गोष्टीची तुम्हाला कल्पनाही नसावी. इम्पॉसिबल, असं होऊच शकत नाही. कारण माझं क्लिनिक फक्त दिवसात सुरू असतं आणि मी पूर्ण वेळ माझ्या क्लिनिकमध्येच असते. बरं डॉक्टर राधा, मला एक सांगा, हे औषध आणखी कोणकोणत्या कामाकरता वापरतात? म्हणजे मला म्हणायचं आहे की अजून कोणत्या कामाकरता याचा वापर होतो? अबॉर्शन. हे औषध फक्त त्याकरिताच वापरतात. अबॉर्शन, यू मीन टू से गर्भपात? बरोबर, गर्भपात. आणि आमच्या क्लिनिकमध्ये फक्त सोनोग्राफीच होते, म्हणून या औषधाचा इथे काहीच उपयोग नाहीये. आणि ही सोनोग्राफी कोण करतं? तुम्ही स्वतः? मी नाही, माझे बाबा करतात. बोलवा तुमच्या बाबांना. बाबा, जरा माझ्या कॅबिनमध्ये येता. बाबा, यांना तुम्हाला काहीतरी विचारायचंय. सोनोग्राफी आपणच करता? हो सर, मीच करतो. आणि ही सोनोग्राफी केल्यानंतर तुम्हाला हे तर कळतच असेल की गर्भ मुलाचा आहे की मुलीचा? ऑफकोर्स, पण आम्ही हे कोणाला सांगत नाही, कारण असं करणं कायद्याने अपराध आहे. हे बघा, या गोष्टी आम्ही इथे आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अगदी लिहून ठेवल्या आहेत. पण अशा लिहून ठेवलेल्या नियमांचं पालन कोण करतं? प्रत्येक जण पालन करतो.
नाही डॉक्टर राधा, जर अशा लिखित नियमांचं प्रत्येकाने पालन केलं असतं तर आम्हाला मंदिराजवळच्या तलावात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने भ्रूण नक्कीच सापडले नसते. व्हॉट? तुम्ही हे काय बोलताय? पण इतके सगळे भ्रूण आले कुठून? डॉक्टर राधा, आम्ही त्याचाच तर शोध घेतोय. हा असा भयंकर आणि घाणेरडा अपराध कुठे होतोय आणि कोण करतोय? तुम्ही सुनीताला बोलवा. आम्हाला सुनीताशी जरा बोलायचं आहे. सुनीता तर आताच थोड्या वेळापूर्वी घरी निघून गेली. ऍक्च्युली सुनीताकडे मोबाईल नाहीये. ती क्लिनिकचाच फोन वापरते. वा, आजच्या काळात एका नर्सकडे मोबाईल नाही. असो, जर तुम्हाला तिचा मोबाईल नंबर द्यायचा नसेल तर ठीक आहे. आम्ही स्वतः शोध काढू नर्स सुनीताचा. लेट्स गो. मला वाटतं कोणी घरी नाहीये. मला पण ही शंका होती. काहीतरी गडबड आहे. अभिनव, दरवाजा तोडून टाक. पूर्ण घराची चांगली झडती घ्या. होऊ शकतं की ही सुनीता इथेच कुठेतरी लपलेली असेल. चीफ, तिकडली खिडकी उघडी आहे. मला वाटतं सुनीता तिथूनच पळाली असेल. याचा अर्थ हा की जेव्हा आपण इथे आलो तेव्हा सुनीता घरीच होती. म्हणूनच आपण सारखी बेल वाजवूनही तिने दरवाजा नाही उघडला, कारण त्यावेळी ती पळण्याची तयारी करत होती. घरातला एक एक कोपरा पिंजून काढा. आपल्याला हाती नक्कीच काहीतरी लागेल. यशची चीफ, हे बघा, हे सुनीताचं आय कार्ड आहे राधा नर्सिंग होमचं. आणि हे औषध, चीफ, हे औषध ॲबॉर्शनसाठी वापरतात. याचा अर्थ सुनीता या केसमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. तू बरोबर बोलतोयस अभि. सुनीता या केसमध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणूनच तर तिने इथून पळ काढला. पण एक गोष्ट कळत नाहीये चीफ. सुनीताला कसं कळलं की आपण इथे पोहोचतोय? डॉक्टर राधाने सुनीताला फोन करून सांगितलं असेल. म्हणूनच आपण इथे पोहोचण्याआधी सुनीता इथून पसार झाली. पण चीफ, डॉक्टर राधा म्हणाली होती की सुनीताकडे मोबाईल फोन नाहीये म्हणून. आणि खोटं बोलते ती डॉक्टर राधा. खोटं बोलते ती. तिने आपल्याला हे खोटं सांगितलं की सुनीताकडे फोन बी नाही आहे म्हणून. कारण सुनीताचा नंबर तिला आपल्याला द्यायचा नव्हता. हे बघा भाई, मोबाईलचं रिचार्ज कुपन. म्हणजे या रिचार्ज कुपनने सुनीताने आपला फोन रिचार्ज केलेला असणार. याचा अर्थ सुनीताकडे मोबाईल आहे. हो साहिल, आणि आपल्याला तोच मोबाईल नंबर शोधून काढायचा आहे. एक काम कर, टेलिफोन कंपनीकडनं माहिती काढ की
या रिचार्ज कुपनने कोणता नंबर रिचार्ज केला आणि याचीही माहिती काढ की त्या फोनवरून कोणत्या कोणत्या नंबरवर फोन केले गेले. ओके चीफ. अभिनव आणि शायना, तुम्ही आज रात्री डॉक्टर राधाच्या क्लिनिकची कसून झडती घ्या. हो, पण ही गोष्ट कोणाच्या कानावर पडता कामा नये, नाहीतर लोक सावध होतील. मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला तिथून एखादा तरी भक्कम पुरावा नक्कीच मिळेल. शायना, जरा टॉर्च धर. ओ नो, ओ गॉड, हे सगळं काय आहे? अभि, ही सगळी तर बिलं दिसतायत. यांना इथे फाडून फेकलंय. बहुतेक ही बिलं मुद्दाम फाडली आहेत. बरोबर बोलतेस तू. एक काम करूया, यांना जोडून बघूया कसं दिसतंय ते. हां, अभिनव, हे पकड. अभिनव, हे सगळे बिल्स यात टाक. आता हे सांभाळून ठेव. आपण अजून बघूया काही मिळतंय का. चल. चीफ, ही ती सगळी बिलं आहेत जी आम्हाला क्लिनिक मधून मिळालीत. यांना फाडून लपवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आम्ही त्यांना जोडून त्याची फोटोकॉपी काढून आणली. चीफ, ही सगळी बिलं सोनोग्राफीची आहेत, पण यातली काही बिलं ही 1,000ची आहेत आणि काही बिलं 10,000ची आहेत. मला हे कळत नाहीये की एकाच हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीची वेगवेगळी अमाऊंट कशी असू शकते. अजून एक विचित्र गोष्ट आहे चीफ, जी अजिबात कळत नाहीये. तुमच्या लक्षात आलंच असेल की यात जी 1000ची बिलं आहेत त्यावर 6 नंबर लिहिलाय आणि जी 10,000ची बिलं आहेत त्यावर 9 नंबर लिहिलाय. आता याचा काय अर्थ काढायचा, आय डोंट नो. शायना, या 6 आणि 9 नंबरचा गेम माझ्या चांगलाच लक्षात आलाय. मी तुला समजवतो. हा नंबर 6 आहे. हा खरं तर नंबर 6 नाही. हा इंग्रजी स्मॉल लेटरचा अल्फाबेट, इंग्रजी स्मॉल लेटरचा अल्फाबेट बी आहे. बी म्हणजे बॉय. मुलगा. आणि हा नंबर 9 नाही. हे म्हणजे इंग्रजी अल्फाबेटचा स्मॉल लेटर जी. जी म्हणजेच गर्ल, मुलगी.
आणि या जी म्हणजे मुलगी असलेल्या बिलावरचे 10,000 रुपये फक्त सोनोग्राफीचेच नाहीत, ही एक भ्रूण हत्या आहे. जन्माआधीच गर्भात मुलीची हत्या. पण क्लिनिकमध्ये आपल्याला अबॉर्शनसाठी वापरतात ते औषध नाही मिळालं, म्हणून आपल्याकडे एकही पुरावा नाही की हे काम डॉक्टर राधाचं आहे. शक्य आहे की हे काम फक्त सुनीताचंच असावं. चीफ, जे रिचार्ज कुपन आपल्याला सुनीताच्या घरी मिळालं त्याने सुनीताचाच नंबर रिचार्ज केला गेलाय आणि सुनीताने कुसुमला फोनही केला होता. एक काम कर, या सुनीताचा नंबर ट्रॅक कर. तिचा फोनच आपल्याला तिच्यापर्यंत घेऊन जाईल. सुनीता आपल्यापेक्षाही चालाक निघाली. तिने तिचा फोन बंद ठेवलाय. तरीही साहिल, सतत तिचा फोन ट्रॅकिंगवरच ठेव. कधीतरी ती तिचा फोन ऑन करेलच. चीफ, मला वाटतं आपण या कुसुमशी बोलायला हवं. कदाचित तीच आपल्याला सत्य काय ते सांगेल. नाही चीफ, जर तिने असं केलं तर तीही गुन्हेगारच ठरेल. ती असं नाही करणार. साहिल बरोबर बोलतो आहे. तरीही आपण कुसुमवर अंधारातून एक तीर सोडूनच पाहूया. जर अंधारातून मारलेला हा तीर जर बरोबर निशाण्यावर जाऊन लागला तर ही केस चुटकीसरशी सॉल्व्ह होईल. अरे, इथे तर टाळं दिसतं. बहुतेक त्या दोघी बाहेर गेल्या असाव्यात. बाहेर नाही गेले आहेत साहिल, पळून गेले आहेत. फोन लाव तिला. फोन स्विच ऑफ आहे. आता तिचं लोकेशनही नाही कळणार. हॅलो, कुठे? ग्रेट, थँक्यू. अभि, एक गुड न्यूज आहे. सुनीताचा फोन ऑन झालाय आणि तिचं लोकेशनही ट्रेस झालंय. गुड. आपण कोणत्याही परिस्थितीत तिला पकडायला हवं. चल साहिल. इन्फॉर्मेशन याच जागेची होती ना? हो अभि, लोकेशन तर हेच आहे. पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. एक काम कर साहिल, सुनीताच्या नंबरवर कॉल कर. बहुतेक ती इकडेच असेल. अभि, ही तर सुनीताची बॉडी आहे. म्हणजे डॉक्टर राधाने हिचाही काटा काढला. ना आपल्याकडे एखादा पुरावा आहे, ना कोणी साक्षीदार. आणि ती कुसुमही सापडत नाहीये. कसं पकडणार आपण त्या राधाला? पण अभि, आपल्याकडे जी सोनोग्राफीची बिलं आहेत ती जी आपल्याला राधाच्या क्लिनिकमधून मिळाली होती. साहिल, ते पुरावे पुरेसे नाहीयेत. नाहीयेत पुरेसे. असं दिसतंय जो प्रकार आधी सुरू होता तो भ्रूण हत्यांचा प्रकार यापुढेही असाच सुरू राहणार. मी सांगू शकत नाही डॉक्टर तुम्हाला की मी किती वैतागले. माझ्या सुनेला आधीच 2-2 मुली आहेत. यावेळी सोनोग्राफी केली आणि कळलं की याही वेळी गर्भ मुलीचाच आहे. मला ही मुलगी नकोय.
मला काहीही करून या मुलीला संपवायचंय. तुम्ही सांगा की किती किंमत घ्याल तुम्ही. हे बघा, 25,000 लागतील. 25,000? हो, आणि ते पण कॅश. चालेल, मी द्यायला तयार आहे. एक गोष्ट अजून, काय? ॲबॉर्शन इथे नाही होणार. मी तुम्हाला एक ॲड्रेस लिहून देतो. आज रात्री 10 वाजता या ॲड्रेसवर तुम्ही वेळेवर पोहोचा. हो ठीक आहे, आम्ही वेळेवर पोहोचतो. पण जर पैसे आता मिळाले असते तर बरं झालं असतं. हो. आठवणीने हं? राधा, तू राधा तू तू तर डॉक्टर्स कॉन्फरन्स करता पुण्याला गेली होतीस ना? मग अचानक इथे कशी बेटा? खबरदार जर मला बेटा म्हणाला तर. मी अशा माणसाची मुलगी असूच शकत नाही जो फक्त पैशांसाठी हजारो नवजात मुलींची हत्या करू शकतो. राधा, हे काही बोलतेस तू? योग्यच बोलते ती. तू हत्यारा आहेस. तू एक नीच, लोभी, हत्यारा माणूस आहेस. व्हॉट नॉनसेन्स! हे काय बाळबळताय तुम्ही? म्हणजे नक्कीच विष कालवलं तुम्ही माझ्या मुलीच्या मनात. कोणत्याही साक्षी आणि पुराव्याशिवाय तुम्ही माझ्यावर आरोप करताय. पुरावा पुरावा हवाय तुम्हाला? साहिल, यांना पुरावे दाखव. हा घ्या पुरावा. हे माझे पैसे आहेत, यात पुरावा काय? जरा इथे नीट बघा. या नोटांवर आम्ही एक विशिष्ट प्रकारची खूण केली आहे. CF म्हणजे कमांड फोर्स. तुम्हाला रंगेहात पकडण्याकरता आत्ता जी बाई गेली ना, तिला आम्हीच पाठवलं होतं. आणि या खून केलेल्या नोटा आहेत ना, हाच तुमच्या विरुद्धचा पुरावा आहे. आणि ती बाई साक्षीदार. खरं सांगायचं तर आम्हाला आधीपासूनच डॉक्टर राधावर संशय होता. म्हणूनच इथे येण्याआधी जेव्हा आम्ही त्या बाईला डॉक्टर राधाकडे पाठवलं त्यांच्या घरी, पण त्यावेळेस डॉक्टर राधा यांनी पैसे घेऊनही काम करण्यास नकार दिला, तेव्हा आम्हाला पक्क कळलं की या सगळ्या कारस्थानाच्या मागे तुमचाच हात आहे. का केलं तुम्ही असं? इतक्या सगळ्या मुलींना जन्माला येण्यापूर्वीच मारलं? बाबा, तुम्ही का वागलात असे? उत्तर द्या. तुमच्या मुलीच्या प्रश्नाचं उत्तर द्या. उत्तर द्या. मी पैसा कमवण्याच्या धुंदीत आंधळा झालो होतो. मी सुनीताच्या बोलण्याला भुललो होतो. असे अनेक लोक आहेत ज्यांना मुलगी नाही मुलगा हवा असतो, आणि अशा लोकांकडून आम्ही पैसे घेऊन त्यांचं मूल अबॉर्ट करायचो. सोनोग्राफी याच क्लिनिकमध्ये व्हायची आणि अबॉर्शन सुनीताच्या घरी केलं जायचं. आणि प्रत्येक अबॉर्शन नंतर पुरावे नष्ट केले जायचे.
आमचं दुर्दैव म्हणूनच काही लोकांनी ते भ्रूण जवळच्या भागातल्या तलावात फेकले आणि ही केस तुमच्या हाती लागली. जेव्हा तुम्ही लोक पहिल्यांदा विचारपूस करायला आमच्याकडे आलात तेव्हा मी सुनीताला घर सोडायला सांगितलं, पण तरीही मनात कुठेतरी ही भीती होती की कधी ना कधीतरी तुम्ही लोक तिच्यापर्यंत पोहोचालच. म्हणूनच मग मी तिला माझ्या मार्गातूनच दूर केलं. तू आणि सुनीताने जे काही एकत्र केलं आहे तो फक्त अपराधच नाही, एक पापही आहे आणि याची शिक्षा तुला कायदा करेलच. आज 21व्या शतकात पृथ्वीच्या गर्भापासून आकाशाच्या उंचीपर्यंत स्त्री पुरुषाच्या 2 पावलं पुढे जाताना दिसते. आणि अशा या आजच्या युगात स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने न वागवता खालचा दर्जा देणं ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आईच्या गर्भात वाढलेलं मूल, मग ते मुलगा असो किंवा मुलगी, प्रथम एक छोटा जीव आहे. एक असा जीव ज्याने आजवर हे जग बघितलंच नाहीये. अशा या छोट्या जीवाला आईच्या गर्भात एक स्त्री म्हणून मारून टाकणं हा फक्त आणि फक्त कायद्याने गुन्हा नसून एक लज्जास्पद गोष्ट आहे, राक्षसीपणा आहे. असं म्हणतात ना, परमेश्वराने हे विश्व निर्माण केलं आणि या विश्वात मनुष्याच्या निर्मितीसाठी त्याच परमेश्वराने स्त्रीला निर्माण केलं आणि म्हणूनच स्त्रीला शक्ती मानलं जातं. म्हणूनच मी म्हणतो, माझं बोलणं लक्षात ठेवा. गर्भलिंग परीक्षणाचा विरोध करा, स्त्रीचा आदर करा, सावधान राहा आणि सुरक्षित राहा.